ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता मुंबईसाठी महत्त्वाची बातमी। मुंबईचा श्वास बनलेली बेस्ट आता लवकरच मुंबई महापालिकेत विलीनीकरण होण्याची शक्यता आहे, कारण मुंबई महापालिकेनं बेस्ट विलीनीकरणाबाबत सरकारकडे पाठपुरावा करावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिलेत। बेस्टला अनुदान दिलं जातं, मात्र बेस्टची स्थिती काही सुधारत नाही। परिणामी बेस्ट महापालिकेत विलीन करण्याबाबत पाठपुरावा करावा असं जाधव यांनी म्हटलंय। याबद्दलचे अपडेट देण्यासाठी मनश्री पाठक आपल्या सोबत आहे। मनश्री, बेस्ट महापालिकेत विलीन करण्यासंदर्भातला जो प्रस्ताव आहे तो या आधीच मुंबई महापालिकेने मंजूर केलेला आहे आणि नुकताच बेस्ट प्रशासनाने बेस्टचा अर्थसंकल्प सुद्धा मंजूर केलेला आहे। हा अर्थसंकल्प आता महापालिकेत चर्चेला येईल। मात्र बेस्टला कितीही अनुदान दिलेलं असलं तरी सुद्धा बेस्टची आर्थिक परिस्थिती आतापर्यंत सुधारलेली नाहीये। त्याच्यामुळे बेस्ट महापालिकेत विलीन करण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येतोय। यामुळे आता बेस्टला महापालिकेत विलीन करण्यासंदर्भातला जो प्रस्ताव आहे तो राज्य सरकारकडे अजूनही पेंडिंग आहे मंजुरीसाठी आणि लवकरच याला मंजुरी मिळू शकते, अशा पद्धतीचं विधान हे यशवंत जाधव यांनी केलंय। मनश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।